कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रिकाम्या हाताने काय आलात तुम्ही? पंचारती आणायची, स्वागत करायचं ना विरोचकाचं। रिकाम्या हाताने कसं स्वागत करणार? हं? जा जा जा, देवघरात जा आणि पाण्यात ठेवलेले देव काढा। विरोचक परत येऊ नये म्हणून देव पाण्यात ठेवलेच असणार ना तुम्ही। जा जा, देवघरात जा, पाण्यातले देव काढा। किती वेळ पाण्यात ठेवणार देवांना? हं? जप करा, तप करा, आरत्या करा, होम हवन करा, यज्ञ करा, सगळं करा। कारण या विरोचकाबरोबर लढण्यासाठी आता तुम्हाला शक्ती मिळवावी लागणार आहे। जा जा देवघरात जा जा जा, देवघरात जा जा। या शक्तीचा वापर नेत्रा आणि इंद्राणीवर होत नसेल कदाचित, हरकत नाही। पण घरातल्या बाकीच्यांवर मी या विरोचकाच्या शक्तीचा वापर करू शकते। चला आता खेळ रंगवायला हवा। त्या भिकाऱ्याप्रमाणे घरातल्या एकेकाला नेत्रासमोरच आत्महत्या करायला भाग पाडणार मी। फक्त हे ठरवायचंय की पहिला नंबर कुणाचा। पहिला नंबर या पिंडोक राजाध्यक्षाचा। विरोचक घरी आल्यापासून नेत्राचा काही पत्ताच नाहीये ना? नेत्रा कधीपासून नाट्य सासमाच्या रूम मध्येच आहे ना? ती रुपाली मात्र एक दिवस घरी नव्हती तर किती बरं वाटत होतं। आता ती आली आहे ना तर होईल सुरू गेरे माझ्या मागल्या। बघितलंस ना नेत्राशी कशी बोलत होती? पण काकूमा, विरोचक कुठे जाऊन आला असेल? देवालाच माहित। काकूमा, विरोचक आला तेव्हा एकदम फ्रेश दिसत होता ना, जसा गेला तसाच आला। हो ग, काकूमा, नेत्राला संकेत पण त्याचाच आला असेल का? माहित नाही। आणि खरं तर नेत्राने आपल्याला संकेताबद्दल काहीच सांगितलं नाही ना। तेच तर मी म्हणतेय, ती रुपाली म्हात्रे आल्यापासून ना नेत्राबरोबर आपलं बोलणंच झालं नाहीये। ती आली की विचारूया आपण। पण तोपर्यंत त्या विरोचकाच्या समोर सुद्धा जायचं नाही सर। काय ग, खूप आठवण काढलीत का कालपासून माझी? खूप उचक्या लागतायत मला। आता हा विरोचक आलाय, हा विरोचक होता, विरोचक आहे आणि विरोचक राहणार। का सांग, का सांग?
कारण विरोचक अमर आहे. खूप आठवण येत होती की नाही माझी. चहा ठेव माझ्यासाठी. छान चहा कर. फाल्गुनी मिळणार नाही सांग. नाही मिळणार. काय गे बेवडे, तिला कशाला बोलायला सांगतेस? हिम्मत असेल ना तर माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल. मिळणार नाही. काकू, तुम्ही दोघे खोलीत जा. इथला मी आवरते. किती दिवस वाचवणार आहेस ग तुझ्या पिल्लांना? हे युद्ध आहे. एक ना एक दिवस मरणारच आहेत सगळे. हा गैरसमज आहे तुझा. या युद्धात आता फक्त एकच मृत्यू होणार आहे आणि तो तुझा असेल. माझा मृत्यू? घे घे घे, गळा चीर माझा. मारून टाक मला. तुझी लायकी कळली आहे ना तुला एकदा. मारलं होतंस मला पण मी मेले नाही. कारण विरोचक अमर आहे. तो मरू शकत नाही. जमिनीत गाड, पूर, जाळ, चीर काहीच होणार नाही. मरणार नाही हा विरोचक, कारण तो अमर आहे. माहित नाहीये ग तुला अजून. इथून पुढे हा विरोचक जे बोलणार तेच घडणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.